विधान परिषद उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस नाशिकमध्ये गीतेबंधूंच्या भूमिकेकडे लक्ष। नाशिकचे बंडखोर उमेदवार गणेश गीतेंनी मंत्री महाजनांची भेट घेतली, मात्र उदय सामंत यांची गीतेबंधूंसोबत भेट झाली नाही। विधान परिषदेच्या 3 जागांवरील बंडखोरी मिटवण्यात महायुतीला यश, बंडखोरांनी अर्ज मागे घ्यावा, रवींद्र चव्हाणांच्या सूचना। तर सर्व जागांवर महायुतीच्या विजयाचा विश्वास व्यक्त। विधान परिषद निवडणुकीत शिंदेंच्या सेनेतील 2 बंड शमले। छत्रपती संभाजीनगर जालन्याच्या जागेवरून सत्तार माघार घेणार, तर रायगडमध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या जुईली दळवी यांचा अर्ज मागे। शिवसेनेच्या अब्दुल सत्तारांचं बंड अखेर शमलं। संभाजीनगर विधान परिषद निवडणुकीतून मुलाचा अर्ज मागे घेणार, मुख्यमंत्र्यांकडून अंतर्गत वादावर मार्ग काढण्याचं आश्वासन। वर्षावरील भेटीनंतर सत्तारांची प्रतिक्रिया। आमचा मोठा भाऊच आमच्याकडून सत्ता हिसकावून घेतो, स्थानिक पातळीवर आमचा रोष। मुख्यमंत्र्यांशी संवाद झालाय, मुलाचा अर्ज मागे घेणार, अब्दुल सत्तार यांचं विधान। भाजप शिवसेनेला संपवतोय असं काही नाही, नाराजी दाखवण्याची एक लिमिट असते। अब्दुल सत्तारांवर मंत्री संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। संभाजीनगर विधान परिषदेच्या पार्श्वभूमीवर सुहास शिरसाट यांच्याकडून भेटी। सुहास शिरसाटांनी अर्जुन खोतकरांची भेट घेतली। सुहास शिरसाट जालना संभाजीनगर विधान परिषदेचे महायुतीचे उमेदवार। विधान परिषद निवडणुकीतून माघार घेणार नाही, नाशिकमधून अपक्ष अर्ज भरलेले गोकुळ गीते निवडणूक लढण्यावर ठाम। शिंदेंच्या शिवसेनेतच त्यांच्या उमेदवाराबद्दल नाराजी असल्याची प्रतिक्रिया। मतदारसंघातील परिस्थिती सांगितल्यानंतर महाजनांचंही मतपरिवर्तन होईल असं वक्तव्य। बंडखोरी शमवण्यासाठी उदय सामंतांची नाशिकमध्ये रात्री उशिरापर्यंत मोर्चे बांधणी, मात्र गीतेबंधूंची भेट झालीच नाही। गीतेबंधू अर्ज मागे घेतील, मंत्री उदय सामंतांना विश्वास। गीतेबंधूंची भेट न झाल्यानं सामंत पुन्हा मुंबईत। उपमुख्यमंत्री शिंदेंकडून गोगावले आणि दळवींमधील नाराजी दूर, अर्ज मागे घेण्यावरून महेंद्र दळवी होते नाराज, तर परिषदेच्या बदल्यात गोगावलेंना रायगडचं पालकमंत्रीपद मिळणार। माझी मुलगी लढली असती तर जिंकली असती, महेंद्र दळवींची भावनिक पोस्ट। तटकरेंच्या कुटुंबाला प्रत्येक वेळी संधी का, कोकणातील माझ्याच नेत्यांनी माझा आत्मविश्वास कमी केला। मुलीचा अर्ज मागे घेतल्यानंतर दळवींची नाराजी। सुनील टिंगरे यांची नाराजी दूर, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी टिंगरेंशी संवाद साधला। तुमचा आदेश मान्य असेल, सुनेत्रा पवारांना आश्वासन टिंगरेंकडून देण्यात आलंय। सुनील टिंगरे अर्ज मागे घेणार। राष्ट्रवादीचे पुणे शहर कार्याध्यक्ष रामदास गाडेंचा राजीनामा मागे, नाराजी दूर झाल्यानंतर गाडेंचा राजीनामा मागे घेण्याचा निर्णय। भावनेच्या भरात राजीनामा दिला होता, रामदास गाडेंची प्रतिक्रिया। विधान परिषदेचा अर्ज बाद झालेले उमेदवार आदित्य फत्तेपूरकर हायकोर्टात धाव घेणार। निकालाची नक्कल प्रत न दिल्याने प्रशासनावर टीका, अर्ज वैध करा, हायकोर्टात करणार मागणी। नांदेडमधील अशोक चव्हाण आणि प्रताप पाटील चिखलीकर यांच्या संघर्ष, महायुतीतील नाराजीचा आम्हाला फायदा होणार, काँग्रेस उमेदवार रामदास पाटील यांची प्रतिक्रिया। नागपूर विप्लव बाजोरियांना तातडीनं दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार, हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात बाजोरिया सुप्रीम कोर्टात जाणार। संपत्तीत तफावत असल्याच्या आरोपांनंतर अमरावती विधान परिषद निवडणुकीत अर्ज अवैध ठरवला होता। शेतकरी कर्जमाफीबाबत शासन निर्णय जारी, कर्जमाफीचा आढावा घेण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना। मुख्यमंत्री फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यीय विशेष समिती स्थापन, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह महसूल, कृषी, सहकार मंत्र्यांचा समावेश। कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी ऑनलाईन पद्धतीने केली जाईल। प्रत्येक प्रश्नावर सरकारची फसवी आश्वासनं, 2018 साली आम्ही केलेल्या कर्जमाफीचा सरकारनं अभ्यास करावा, संजय राऊत यांचं वक्तव्य। तर शेतकऱ्यांची फसवणूक करणं हे ठाकरेंचं काम, नवनाथ बन यांचं राऊतांना प्रत्युत्तर। सरकारने केलेली शेतकरी कर्जमाफी फसवी, सरकारने जास्त अटी घातल्या, रोहित पवारांची टीका। तर कर्जमाफी फक्त दिखावा, शेतकऱ्यांना कोणताही फायदा होणार नाही, विजय वडेट्टीवारांचा इशारा। भाजप महायुती सरकारची कर्जमाफी शेतकऱ्यांसाठी दिलासा आहे की आणखी एक निवडणूकपूर्व जुमला? शेतकरी कर्जमाफी योजनेवरून हर्षवर्धन सपकाळ यांची टीका। तर विविध अटी शर्थी लावून लाखो शेतकऱ्यांना वंचित ठेवण्याचा डाव तर नाहीये ना, सपकाळांकडून संशय व्यक्त। तनपुरेंचा पक्षप्रवेश हा त्यांचा प्रश्न, मला तनपुरेंनी विचारलं असतं तर मी नाहीच म्हटलं असतं। प्राजक्त तनपुरेंच्या भाजप प्रवेशावर जयंत पाटलांची प्रतिक्रिया। तर तनपुरेंनी अधिकृत पक्षप्रवेश केलाय, जयंत पाटलांनी सांगलीत लक्ष द्यावं, नवनाथ बन यांची जयंत पाटलांवर टीका। पुण्यातील विषारी दारू प्रकरण विधानसभेत लावून धरा, उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील आमदारांना सूचना। ठाकरेंच्या शिष्टमंडळाने पुण्यात विषारी दारूमुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली।
पुणे विषारी दारू मृत्यू प्रकरणी नवी मुंबईतून दोघे अटकेत. दारूसाठी रसायनं पुरवणाऱ्या अरुण चौबे आणि अभिषेक चौबे या दोघांना अटक. दोन्ही आरोपींना 4 दिवसांची पोलीस कोठडी. टीसीएस प्रकरणी मतीन पटेल पुन्हा नाशिक पोलिसांसमोर होणार हजर. याआधी 2 वेळा त्यांची चौकशी. मतीन पटेलचे फोन कॉल्स आणि मोबाईल डेटा रिकव्हर करण्याचं काम एसआयटीकडून सुरू. त्यांच्या फोनवरून जलीलांसह इतर पदाधिकाऱ्यांसोबत संभाषण झाल्याची माहिती. मंत्रिमंडळात फेरबदल होणार. मंत्रिमंडळात विदर्भाला सुनेत्रा पवार संधी देतील. धर्मराव वावातराम यांच्याकडून मंत्रिपदाची इच्छा व्यक्त. डोंबिवलीतील अनेकांच्या शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश. माजी नगरसेवक शैलेश धात्रक, मनीषा धात्रक, श्रीकर चौधरी, प्रमिला चौधरी, उबाठाचे उपजिल्हा प्रमुख योगेंद्र भोईर यांचा शिंदे सेनेत प्रवेश. अहिल्यानगर विधान परिषदेची जागा बिनविरोध होणार. निवडणुकीत महायुतीचं पारडं जड असल्याची चर्चा. आज अर्ज माघारीचा शेवटचा दिवस. विधान परिषदेच्या सर्व जागा बिनविरोध कशा होतील हे सर्वांना माहिती आहे. सर्व उमेदवार विकासाला प्राधान्य देतील अशी अपेक्षा. श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया. भाजप नेते विनोद शेलारांकडून मालाडमधील वाळू माफियांचा पर्दाफाश. विनोद शेलारांनी वाळू तस्कराला रंगेहात पकडलं. आरोपींवर तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी. मराठी व्यतिरिक्त अन्य भाषांमधील फलकांविरोधात मनसे आक्रमक. प्रत्येक शाखा प्रमुखाला आपापल्या भागातील फलकांची माहिती गोळा करून तक्रार करण्याचे आदेश. फलक न हटवल्यास मनसे स्टाईलने उत्तर देण्याचा इशारा. अंबरनाथच्या नामांकित कंपनीत 80 लाखांची फसवणूक. कंपनीचे डायरेक्टर आणि सुपरवायझर. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. बदलापूरच्या स्मार्ट मीटर विरोधातील आंदोलना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना भोवलं. राष्ट्रवादीच्या अविनाश देशमुखांवर गुन्हा दाखल झालाय. सरकारी कामात अडथळा, शिवीगाळ तसंच मारहाण केल्याचा आरोप आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये कन्नड ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात. ग्रामसेवकाला 40,000ची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. ग्रामपंचायतीच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्याही चौकशीची मागणी. रायगडवर गॅस स्टोव्ह बंदीवरून स्थानिक व्यावसायिक आक्रमक झालेले आहेत. प्रांताधिकाऱ्यांची भेट घेत आदेशाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. शिवराज्याभिषेक सोहळ्यापूर्वी रायगडावर ज्वालाग्रही साधनांवर निर्बंध. पुण्यातील खंडेरायाच्या जेजुरी गडावर जोरदार पावसाची हजेरी. पावसामुळे भंडाऱ्याचं पिवळं पाणी गडाच्या पायऱ्यांवरून वाहू लागलं. नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमधील आंबोली बोंबिलटेक परिसरात जोरदार पाऊस. मुसळधार पावसाने आदिवासी कुटुंबियांच्या घराचे पत्रे उडाले. पत्रे उडाल्याने संसार उघड्यावर. सुदैवानं जीवितहानी नाही. नाशिकमधील बागलाणच्या पश्चिम पट्ट्यात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी. वादळी वारा आणि विजेच्या कडकडाटासह दमदार पाऊस. पावसामुळे शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण. नंदुरबारच्या धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यात जोरदार पावसाची हजेरी. सातपुड्याच्या दुर्गम भागातील अनेक नदी नाले प्रवाहित. खरीप हंगामाच्या तयारीला वेग. वर्ध्याच्या समुद्रपूर तालुक्यात डिझेलने भरलेला टँकर उलटला. तरोडा ते बोथुडा दरम्यान टायर फुटल्याने टँकर उलटल्याची माहिती. अपघाताची माहिती पसरताच नागरिकांची डिझेलसाठी घटनास्थळी मोठी गर्दी. सातारा जिल्ह्यात जून महिन्यात धरणांची अवस्था बिकट. सध्या कण्हेर धरणात 3.23 टीएमसी आणि धोम धरणात 2.49 टीएमसी इतका पाणीसाठा शिल्लक. या महिन्यात पाऊस न झाल्यास जिल्ह्यात पाणी समस्या उद्भवण्याची चिन्ह. सोलापूरच्या भालेवाडीमध्ये वादळी वाऱ्यामुळे 40 ते 50 एकरांवरील केळी पीक जमीनदोस्त. गुरांचे गोठे आणि घरांचंही नुकसान. कोट्यावधींची हानी झाल्याचा अंदाज. प्रशासनाकडून पंचनामे सुरू. नुकसान भरपाईची शेतकऱ्यांची मागणी. कराडच्या खोडची बंधाऱ्यातून निघणाऱ्या कृष्णा कॅनलमध्ये यावर्षी हंगामातील विसर्गाचं शेवटचं आवर्तन सुरू. कराड तालुक्यासह सांगली जिल्ह्यातील 13,000 हेक्टर शेती या क्षेत्राला यातून पाणीपुरवठा होतो. हे आवर्तन 15 जूनपर्यंत सुरू राहणार. राहुरीतील कृषी विद्यापीठ परिसरात कंत्राटी कामगाराची निर्घृणपणे हत्या. राहुरी शनी शिंगणापूर रोडलगत रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळला. राहुरीमधल्या गोटुंबे आखाडा गावातील कैलास दोंदे यांची हत्या. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. जळगावच्या रावेर तालुक्यातील बोरखेडा हत्याकांड प्रकरण. कोर्टातील सुनावणीनंतर आरोपी महेंद्र बारेला दोषी ठरवलं. अल्पवयीन मुलीवर अत्याचार. तिच्यासह आरोपींकडून 4 भावंडांची हत्या. पुण्यात हुंड्यासाठी छळ. 25 वर्षीय विवाहितेनं आयुष्य संपवलं. पतीसह सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल. विवाहितेला गर्भपाताची सक्ती केल्याचाही आरोप. सोन्याची अंगठी दिली तरच जेवायला देऊ असं म्हणत विवाहितेचा छळ. चंदननगर पोलिसात गुन्हा दाखल.
पश्चिम बंगालमध्ये पक्षफुटीचा महाराष्ट्र पॅटर्न, ममता बॅनर्जींना झटका. तृणमूलच्या 60 आमदारांकडून वेगळा गट स्थापन. त्यांचे नेते रुद्रत बॅनर्जींना विरोधी पक्ष नेते म्हणून मान्यता. या गटाचा शोभन देव यांच्या विरोधी पक्ष नेतेपदासाठी विरोध होता. तृणमूल काँग्रेसचे खासदार आणि ममता बॅनर्जींचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांच्या घरी ईडीची टीम. कोलकाता इथल्या घरी ईडीकडून झाडाझडती, शिक्षक भरती प्रकरणी चौकशी. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींना दुसरा धक्का. ममता बॅनर्जींचे निकटवर्तीय कोलकाता शहराचे महापौर फिरहाद हकीम यांचा राजीनामा. डीके शिवकुमार यांनी घेतली कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदाची शपथ. तर जी परमेश्वर कर्नाटकचे नवे उपमुख्यमंत्री. शपथविधीवेळी सिद्धरामय्या यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान केला गेला. 13 जणांनी घेतली मंत्रिपदाची शपथ. राहुल गांधींसह काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची शपथविधी सोहळ्याला उपस्थिती.